हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ज्या वेगळ्या रोमन संख्या आहेत म्हणजेच 50, 100, 500 आणि 1000 या अंकांसाठी रोमन कोणती चिन्ह वापरली जातात। तर नॉर्मली कसं होतं की 50 ला सी आहे की एल आहे हे आपल्याला कन्फ्युजन होतं एग्जामच्या टायमाला। तर त्याच्यासाठी भन्नाट असं एक वाक्य देते। तर ज्यावेळेस आपल्याला एखादं मराठी वाक्य वाचतो आपण 2-3 वेळा वाचलं की जनरली लक्षात राहतं। तर हे वाक्य बघा, आई वाचते एक्झामला लक्षपूर्वक कारण देव माणूस आहे। आता याच्यामध्ये बघा आपण वाक्य पाहिलेलं होतं, सुरुवातीचा शब्द कोणता आहे आई। आईसाठी काय असतं आय म्हणजेच काय झालं इथं एक झालं, ठीक आहे। आता नंतर वाचते मधला वचा इंग्लिश वर्ड काय आहे वी, म्हणजेच हे काय झालं 5। नंतर एक्झामला म्हणजे एक्स, याच्यासाठी आपण वापरतो 10। लक्षपूर्वक म्हणजे काय झालं यल, लचं काय झालं यल, याला काय वापरतोय आपण 50, ठीक आहे। नंतर कारण त्याच्यामध्ये सी बरोबर त्याला काय असणार आहे 100। नंतर देव म्हणजे डी ला काय असणार आहे 500 आणि माणूस म्हणजे यम, तर याला काय असणार आहे 1000। अगदी इझी आहे, हे पुन्हा तुम्हाला कधीही विसरणार नाही किंवा कन्फ्युजन होणार नाही, ठीक आहे। अजून एकदा रिव्हिजन करूयात। आई वाचते एक्झामला लक्षपूर्वक कारण देव माणूस आहे। आई म्हणजे आयला आहे 1, नंतर वाचते व्ही म्हणजे 5, एक्झामला एक्स म्हणजे 10, लक्षपूर्वक यल म्हणजे 50, कारण म्हणजे सी बरोबर 100, देव म्हणजे डी बरोबर 500 आणि माणूस म्हणजे यम बरोबर 1000। इथं सुरुवातीचे जे आहेत त्याला काय केलेलं आहे आपण इंग्लिश लेटर घेतलेलं आहे। जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।